श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्य. मेष रास. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत विशेष सावध राहणे गरजेचे आहे. इम्युनिटी कमी झाल्यामुळे सर्दी, ताप किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात. चुकीच्या खानपानामुळे पचनाचे त्रास वाढू नयेत म्हणून आहार हलका ठेवा. व्यवसायात अति आत्मविश्वासामुळे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात, म्हणून अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत वरिष्ठांबरोबर अनावश्यक वादविवाद टाळा, कारण यामुळे प्रमोशनचा मार्ग सोपा ठरणार आहे. प्रेम संबंधात एखाद्या छोट्या मुद्द्यावरून विवाद होण्याची शक्यता आहे. शांत राहून परिस्थिती हाताळा. गृहस्थ जीवनातही अनावश्यक वाद वाढू नये म्हणून आपण संवाद सौम्य ठेवा. आर्थिक स्थिती सामान्य राहील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे लक्ष अभ्यासापासून भटकू शकते. मन एकाग्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींचे आरोग्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय आरोग्यासाठी उत्तम ठरेल. डोळे आणि त्वचा यांची अतिरिक्त काळजी घ्या. व्यवसायात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मौल्यवान सल्ला किंवा टिप्स मिळू शकतात, ज्याचा फायदा होईल. नोकरीत सतर्क राहा. विरोधांमुळे वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती जाऊ नये. प्रेम संबंधामध्ये गैरसमज उत्पन्न होऊ नये यासाठी शांततेने संवाद साधणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात स्थिरता राहील, मात्र घरातील एखाद्या सदस्य चुगली करू शकतो, त्यामुळे सतर्कता व सामंजस्य ठेवा. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात गुंतवणूक टाळणे योग्य. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान संभवते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मेहनतीचा असून केलेल्या परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. एकूणच सावधपणे चालल्यास आठवडा स्थिर आहे. धनुरास. या आठवड्यात धनुराशीच्या व्यक्तींची शारीरिक क्षमता थोडी कमी जाणू शकते. चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता असून व्यसनांपासून म्हणजेच गुटखा, तंबाखू किंवा मद्यपानासारख्या सवयींपासून दूर राहावे. व्यवसायात उत्तम संधी मिळतील. नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे व्यापार वृद्धिंगत होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर संतुष्ट राहतील. प्रेम संबंधासाठी आठवडा थोडा सामान्य आहे. नात्यात समजूतदारपणा अत्यावश्यक आहे. दाम्पत्य जीवन सुखद असून जोडीदारासोबत ट्रिप घडू शकते. आर्थिकदृष्ट्या खर्च वाढतील, पण उत्पन्न कमी राहील, त्यामुळे नियोजन गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मित्रांपासून थोडे लांबच राहिलेले बरे असते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे, म्हणूनच संयम आणि शिस्त यामुळे आठवडा नियंत्रित राहील. मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. अस्वच्छ, तेलकट किंवा अनियमित खानपानामुळे पोटदुखी आणि ॲसिडिटी सारखे त्रास वाढू शकतात. व्यवसायात नवीन कल्पनांची रेलचेल असेल. वेबसाईट, प्रोजेक्ट किंवा कामाच्या पद्धती बदल केल्यास उत्तम प्रगती होईल. नोकरीतही आठवडा सकारात्मक असून जुन्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. मनासारखे खर्च करू शकता, परंतु मर्यादा पाळणे गरजेचे आहे. प्रेम संबंधात स्थिरता येईल आणि तणाव कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल. जेथे जाल त्या क्षेत्रात फायदा मिळेल. अभ्यासात नाव कमविण्याची उत्तम संधी आहे. एकूणच आरोग्य आणि निर्णय शक्ती संतुलित ठेवली तर आठवडा यशस्वी ठरणार आहे. कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींचे या आठवड्यात आरोग्य काहीसे कमजोर राहू शकते. ॲलर्जी, त्वचारोग किंवा थोडाफार इन्फेक्शनचा त्रास जाणवू शकतो. व्यवसायात बराच वेळ प्रतीक्षेत असलेला प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता असून त्यामुळे कामामध्ये आनंद वाढेल. नोकरीत ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणे आवश्यक आहे, अन्यथा वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा खराब होऊ शकते. प्रेम संबंधासाठी आठवडा उत्कृष्ट असून प्रिय व्यक्तीसोबत जवळीकता वाढेल. वैवाहिक जीवनही आनंददायक असून जोडीदारासोबत एखादी ट्रिप होऊ शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहील, त्यामुळे पैशांबाबत ताण घेण्याची गरज नाही. अभ्यासात पारिवारिक वरिष्ठ व्यक्ती किंवा एखाद्या नातेवाईक मार्गदर्शन किंवा नवीन माहिती देऊ शकतो, ज्याचा चांगला फायदा मिळेल. एकूण आठवडा सकारात्मक आणि ऊर्जावान राहील. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तीने आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, कारण एखादा जुना आजार पुन्हा तोंड वर काढू शकतो. पचनाचे विकार किंवा शारीरिक अशक्ती जाणवू शकते. व्यवसायात खूप मेहनत केल्यानेच मार्ग खुलतील. कामात दिरंगाई नको. नोकरी सहकाऱ्यांची मदत अत्यावश्यक भासेल आणि आठवडा साधारणपण स्थिर राहील. नोकरी बदलण्याचा विचार सध्या टाळावा. प्रेम संबंधात शंका किंवा गैरसमजामुळे तणाव वाढू शकतो, म्हणून चर्चेमध्ये स्पष्टता ठेवा. वैवाहिक जीवन मात्र आनंदी आणि सुखद राहील. आर्थिकदृष्ट्या काही ताण येण्याची शक्यता असून कायदेशीर न्यायालयीन प्रकरणामुळे खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो.
सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जीसारखे त्रास संभवतात. व्यवसायात नवीन लोकांसोबत जोडल्यास प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत मान, सन्मान, प्रगती किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधात मात्र व्यवस्थेमुळे आपल्या साथीदाराला वेळ देता न आल्याने नाराजी निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात केलेले वचन पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जोडीदार रागावू शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र आरोग्याच्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी. दुर्लक्ष केल्यास पुन्हा परीक्षा द्यावी लागू शकते. एकंदरीत आरोग्य व नात्यांकडे दुर्लक्ष न करता हा आठवडा संतुलित ठेवा. तूळ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चुकीच्या आहारामुळे किंवा जुन्या आजारांमुळे त्रास वाढू शकतो. रक्तदाब व शुगरच्या रुग्णांनी औषधे वेळेवर घ्यावीत. व्यवसाय किंवा नवीन प्रोजेक्ट संबंधी अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. नोकरी करणाऱ्या दुसऱ्या कंपनीतून ऑफर मिळाली तर घाईने निर्णय घेऊ नका. सध्याच्या नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. प्रेमसंबंधात तणावाची चिन्हे आहेत, त्यामुळे सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात कौटुंबिक सदस्यामुळे वातावरण थोडे तणावपूर्ण होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढेल, पण खर्चही वाढतील, त्यामुळे नियोजन आवश्यक. विद्यार्थ्यांना परदेशात किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी संधी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चितच आहे. एकूणच संयम आणि योग्य दिशेने नियोजन या आठवड्याच्या गुरुकिल्ल्या ठरतील. वृषभ राशी. या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांनी मानसिक तणावापासून दूर राहणे आवश्यक आहे. ताण वाढल्यास मानसिक दडपण वाढू शकते. व्यावसायिक कामामध्ये विलंब होऊ शकतो, ज्यामुळे तणाव वाढू शकतो. नोकरीत मात्र उत्तम योग असून प्रमोशनची शक्यता आहे. तसेच ट्रान्सफरची शक्यता मजबूत आहे. इंटरव्ह्यू देणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी आठवडा उत्कृष्ट असून नात्यात नाविन्य आणि जवळीकता वाढेल. वैवाहिक जीवनात मात्र एखादा विषय ताणतणाव वाढवू शकतो, त्यामुळे समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून वाहन खरेदी किंवा स्वतःचे खर्च करण्याचे योग संभवतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत सकारात्मक राहणार आहे. अभ्यासात चांगली प्रगती राहील. एकूणच मानसिक शांती राखल्यास आठवडा अनुकूल राहील. मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. श्वसनाचे त्रास, खोकला अथवा थकवा जाणवू शकतो, म्हणून रुटीन चेकअप आवश्यक आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. पूर्वी थांबलेला प्रोजेक्ट पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्साह वाढेल. नोकरीत जबाबदारीने काम केल्यास वरिष्ठांचा विश्वास संपादन करता येईल. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक क्षण अनुभवता येतील. प्रिय व्यक्तीची जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन सुखद आणि शांत राहील. परस्पर सल्ल्याने निर्णय घेतल्यास नातं अधिक दृढ होईल. आर्थिक तंगी काहीशी दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स टाळावा, अन्यथा अनपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. एकंदरीत संवाद आणि संयम हे आठवड्याचे मुख्य तत्त्व आहे. कुंभ राशीच्या व्यक्तीने या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. सतत आजारपण जाणवत असल्यास तातडीने बॉडी चेकअप करून घ्या. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतात. व्यापार वृद्धीसाठी नवीन प्रयत्न करता येतील. परदेशी कंपन्यांशी संपर्क वाढल्यास चांगला फायदा होईल. नोकरीत ओव्हर कॉन्फिडन्स टाळा आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा. प्रेमसंबंधात तणाव वाढू शकतो, थोडा संयम ठेवा. वैवाहिक जीवनातही वाद वाढू शकतात, म्हणून शांतीपूर्ण संवाद आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या खर्च जास्त वाढतील. दिखाव्यापोटी पैसे वाया घालवू नका. गुंतवणुकीचे नियोजन योग्य पद्धतीने करा. विद्यार्थ्याचे लक्ष अभ्यासात कमी राहू शकते, मात्र स्पर्धा परीक्षांसाठी आठवडा अनुकूल आहे. एकूणच संयम आणि नियोजन अत्यावश्यक आहे. सिंह रास. या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या आहाराच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. अति गरम किंवा अति थंड पदार्थ खाल्ल्यास तब्येत बिघडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असून व्यापारानिमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे.